प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा. दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर सह्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवबा यांच्या हस्ते भारत नेपाळ रेल्वे सेवेचा प्रारंभ. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार. इंग्लंडमध्ये आढळला कोविड-19चा XE हा नवा प्रकार. मुंबईतल्या मेट्रो 2A तसंच मेट्रो 7 या 2 मार्गांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. पर्यावरण संतुलन राखूनच राज्य सरकार विकास करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज तुर्कमेनिस्तानची राजधानी अशखबद इथं तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांची सद्यस्थिती आणि भविष्यात ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या शक्यतांवर यावेळी चर्चा झाली. विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडींवर दोन्ही नेत्यांनी विचार मांडले. दोन्ही देशांमधली भागीदारी, द्विपक्षीय तसेच आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यावर यावेळी सहमती झाली. भारताची आर्थिक गुप्तचर संस्था आणि तुर्कमेनिस्तानची आर्थिक देखरेख सेवा यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमधल्या आर्थिक सहकार्याच्या आराखड्याला बळकटी मिळेल, असं राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितलं. आपला देश भारत मध्य आशिया शिखर संमेलनाच्या आराखड्यामध्ये भारताचा महत्त्वाचा भागीदार असून भारत मध्य आशिया शिखर संमेलनात पारित झालेल्या रूपरेषेअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देश सहमत असल्याचं तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवबा यांच्यात आज नवी दिल्ली इथं प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांमधल्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. तसंच हे संबंध अधिक दृढ होण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मोदी आणि देवबा यांनी अनेक प्रकल्पांचं एकत्रितपणे उद्घाटन केलं. बिहारमधलं जयनगर आणि नेपाळमधलं कुर्था या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. तसंच नेपाळमध्ये रुपे कार्ड सुरू केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार झाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन आभासी माध्यमाद्वारे उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला परस्पर विश्वास दर्शवणाऱ्या या कराराला अतिशय कमी कालावधीत अंतिम रूप दिल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्याच्या अनंत शक्यता असून हा करार आर्थिक संधीसाठी योग्य मंच उपलब्ध करून देईल, असं ते म्हणाले. या करारामुळे भारत प्रशांत क्षेत्रात स्थैर्य येईल आणि पुरवठा साखळी कायम राखण्यात मदत होईल. विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांचं येणं जाणं सुलभ होईल, असं त्यांनी सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं आहे, असं मॉरिसन यांनी सांगितलं. हा करार मैलाचा दगड ठरणार असून त्यामुळे आर्थिक भागीदारीची नवी दारं उघडणार आहेत, असं ते म्हणाले. या करारामुळे दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या बॅकअप टू ब्रिलियन्स धोरणामुळे अल्पसंख्याक समाजातले तरुण मोठ्या प्रमाणावर नागरी सेवांमध्ये निवडले जात आहेत, असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. पनवेल इथं आज अंजुमन इस्लामच्या केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन नक्वी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 2014 पूर्वी अल्पसंख्याक समुदायाचं 5% कमी असलेलं प्रमाण आता 10% अधिक झाल्याचं त्यांनी सांगितलं. आजपासून सुरू होत असलेली प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना गरजूंच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणात
मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं. हैदराबाद इथं चेतक हेलिकॉप्टरच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या आठवडाभरातच संरक्षण सामग्रीची तिसरी यादी जारी केली जाईल असं ते म्हणाले. आत्मनिर्भरतेसाठी परदेशी थेट गुंतवणूक वाढवणं, DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञानाचं हस्तांतरण असे उपाय करत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात संरक्षण आणि नागरी क्षेत्रात 2000हून अधिक हेलिकॉप्टरची गरज आहे. म्हणजेच या हेलिकॉप्टरला देशांतर्गत मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑल इंडिया रेडिओ न्यूजतर्फे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास हा नवा साप्ताहिक कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांशी संवाद साधणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम हिंदी भाषेत आयोजित केला जाणार असून दर शनिवारी रात्री 9:30 ते 10 या वेळेत त्याचं प्रसारण होईल. पहिल्या भागात आधुनिक इतिहास या विषयावर चर्चा होणार आहे. हा पहिला भाग आज रात्री 9:30 वाजता 100.1 मेगाहर्ट्झ या FM गोल्ड वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम @AIR न्यूज अलर्ट्स या ट्विटर हँडलवर किंवा AIR न्यूज ऑफिशियल या यूट्यूब वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर ऐकू शकता. राष्ट्रीय महिला आयोगानं आज मानवी तस्करी रोखण्यासाठी एका विशेष कक्षाची सुरुवात केली. मानवी तस्करी प्रकरणं प्रभावीपणे हाताळणं, स्त्रिया आणि बालिकांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणं, मानवी तस्करी विरोधी पथकांना कायद्यांचं प्रशिक्षण देणं यासाठी हा कक्ष स्थापन झाला आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान उद्या पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठरावाला सामोरे जातील. उद्याचं संसदेचं कामकाज स्थगित करण्यासाठी तहरीके इन्साफ या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. इंग्लंडमध्ये कोविडचा नवा प्रकार आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे. या नव्या उत्क्रमित प्रकाराला XE असं नाव दिलं असून तो कोविड-19च्या आत्तापर्यंत आलेल्या कोणत्याही प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन्ही प्रकारांमधून हा नवा विषाणूचा प्रकार जन्माला आला आहे. BA.2 पेक्षा याच्या प्रसाराचा वेग 10% जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात म्हटलं आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 2A तसंच मेट्रो 7 या पहिल्या टप्प्यातल्या 2 नव्या मेट्रो मार्गांचं लोकार्पण केलं. पर्यावरण संतुलन राखूनच राज्य सरकार विकास करत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर केलं. मुंबईचा वाढता विस्तार ही मुंबईची आजची अवस्था असल्यामुळे सुविधांवर नक्कीच ताण येत आहे. इमारतींचा FSI वाढवता येतो, पण रस्त्यांचा कसा वाढवायचा असा सवालही त्यांनी केला. 2A मेट्रो मार्ग दहिसर ते डहाणूकरवाडी असा असून त्यात 7 स्थानकं आहेत. मेट्रो 7 हा मार्ग दहिसर पूर्व ते आरे मिल्क कॉलनी असा असून त्यात 10 स्थानकं आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत या मेट्रो गाड्या धावणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण बराच कमी होईल. मेट्रोचं तिकीट 10 ते 50 रुपये आहे. दिवसातून या मार्गावर 150 फेऱ्या होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांबरोबर मेट्रोतून प्रवास केला. देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारं महाराष्ट्र राज्य हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत वडाळा इथं वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं. त्यावेळी ते बोलत होते. वस्तू आणि सेवा कर अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा आहे. या कर संकलनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. ही अभिमानाची बाब आहे असं ते म्हणाले. ही वास्तू 2025 पर्यंत बांधून पूर्ण होईल.
ही पर्यावरणपूरक वास्तू असून इमारतीचं संकल्पचित्र अप्रतिम आहे असं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारमध्ये कुठलेही रुसवे-फुगवे नाहीत आणि महाविकास आघाडी विकासासाठी नियोजनबद्ध काम करत आहे असं ते म्हणाले. पोलीस खात्याच्या अनेक सुविधांचं लोकार्पणही आज त्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 आणि महिला बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्र प्रकल्पाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना त्यांनी सांगितलं की पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राज्य शासन पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देत आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला असून भविष्यातही पोलीस दलाला आवश्यक तो निधी दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते. मराठी अस्मितेचं प्रतीक असलेल्या मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आज केलं. मराठी भाषेत खूप ताकद आहे आणि कार्यालयीन कामकाजासाठी या प्रादेशिक भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला. देशभर आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध आजपासून हटवल्यामुळे विशेष उत्साह दिसून आला. मुंबईत शोभायात्रांनी रस्ते फुलून गेले होते. अगदी गिरगावपासून दहिसर मुलुंडपर्यंत ठिकठिकाणी जल्लोषात शोभायात्रा निघाला. शोभायात्रांमध्ये फेटे परिधान करून नटल्या सजलेल्या बुलेटस्वार महिलांचा सहभागही लक्षणीय होता. नागरिकांनी आपल्या घरावर गुढी उभारून पारंपरिक पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं. पाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. आसाम, नागालँड आणि मणिपूरच्या प्रमुख भागांमध्ये अफस्पा अर्थात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारी असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते. पुणे परिसरात पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं उत्पादन करणारे आणि या क्षेत्राशी संबंधित विविध उद्योग येत आहेत. भविष्यात पुणे या क्षेत्राचं नेतृत्व करेल आणि इतरांना पुण्याचं अनुकरण करावं लागेल असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात नवीन कृषी मैदान इथं आयोजित पहिल्या पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्रात मराठी माणसालाच सगळीकडे प्रथम प्राधान्य मिळायला हवं असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केलं. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडल्याशिवाय हिंदुत्वाचा ध्वज फडकावता येणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. रशियानं केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेत यंदा पहिल्या तिमाहीत 16% घट दिसून आली आहे. ती 40% वाढण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयानं आज जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे. खेलो इंडियाच्या 2509 ॲथलीटसाठी साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणानं 7,22,00,000 रुपयांचा भत्ता मंजूर केला आहे. 21 क्रीडा प्रकारांसाठी जानेवारी ते मार्च 2022 या महिन्यांसह हा भत्ता दिला जाईल. युवक आणि क्रीडा मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष सरदार बर्दी मोहम्मदोफ यांच्याशी शिष्टमंडळ पातळीवर चर्चा. दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर सह्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवबा यांच्या हस्ते भारत नेपाळ रेल्वे सेवेचा प्रारंभ. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार. इंग्लंडमध्ये आढळला कोविड-19चा XC हा नवा प्रकार. मुंबईतल्या मेट्रो 2A तसंच मेट्रो 7 या 2 मार्गांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण. पर्यावरण संतुलन राखूनच राज्य सरकार विकास करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.